तमिळनाडूमध्ये सध्या चालू झालेला आहे आडिमास. आडिमास म्हणजे जसं आपला श्रावण महिना तसं यांचा आडिमास चालू झालेला आहे. आणि आडिमास म्हटलं की वर्षातील खूप मोठे सेल आडिमासमध्ये चालू होतात. तर खूप जास्त गर्दी आता रस्त्यांवरती पाहायला मिळते, कारण खूप मंदिरांमध्ये म्हणजे मारेमाचं मंदिर आहे, त्यानंतर खूप अशा मंदिरात पूजा वगैरे आहे, यात्रा भरली असते छोटी छोटी, तर खूप गर्दी रस्त्यावर दिसत आहे. त्यानंतर आम्ही आलो होतो सरवना बेकरी, जी की सेलममधील खूप फेमस बेकरी आहे. इथे फ्रेश केक, फ्रेश पिझ्झा तुमच्या समोर तुम्हाला मिळतो. तर इथे आम्ही पिझ्झा घेण्यासाठी थांबलो होतो, कारण मुलांना खूप दिवसाची इच्छा होती की पिझ्झा खायचे. तर इथे आर्या आयंश वाट पाहत होते की कधी आमचा पिझ्झा तयार होणार आहे. तर इथं पिझ्झा वगैरे मस्त एन्जॉय केला मुलांनी. त्यानंतर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की साऊथ इंडियन लोक सकाळच्या जेवणात नाश्त्यात तर इडली डोसा खातात, पण रात्री पण तेच खातात. तर इथे आम्ही पोडी डोसा ऑर्डर केला आहे. डोशाचे आणि भाताचे इथे खूप प्रकार आहेत, ते तुम्हाला माझ्या या सगळ्या व्लॉगमध्ये आणि व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर आम्ही आलो होतो मुन्यापन कोविलला, जे की इथलं खूप जागृत देवस्थान आहे, आणि याचा एक वेगळा व्हिडिओ मी इथे पोस्ट करणार आहे. इथे दारूचा अभिषेक या देवाला घातला जातो. तसेच निगेटिव्ह एनर्जी किंवा आपल्या लहान मुलांना वाईट नजर लागू नये म्हणून इथे देवाला लोक येतात. मी पण माझ्या मुलांना संडेला प्रत्येक इथं घेऊन जाते, आणि खरंच खूप म्हणजे खूप जागृत देवस्थान आहे हे. याचा डिटेल व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. आणि माझ्या मराठी मॉम इन साऊथ इंडिया या चॅनलवरती मी साऊथ इंडियाचे व्हिडिओ पोस्ट करत असते. तसेच इथे इन्स्टावरती पण मी छोटे छोटे क्लिप पोस्ट करत असते, तर मला फॉलो करायला विसरू नका. आणि त्यानंतर इथे आम्ही आलो होतो मारियम्माच्या मंदिरामध्ये. इथे हा खांब उभा आहे, याचाही डिटेल व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. त्यामुळे नेक्स्ट पार्टसाठी मला फॉलो करायला विसरू नका, कारण इथे खूप जास्त याला मान्यता आहे, आणि याचा व्हिडिओ नेक्स्ट येईलच. तर तामिळनाडूच्या कल्चरची माहिती मी या नेक्स्ट व्लॉगमध्ये देणारच आहे, तर मला फॉलो करायला विसरू नका. आणि थँक्स फॉर वॉचिंग. भेटू नेक्स्ट व्लॉग.